नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यातील आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजळला। गणरायाचे आगमन होऊन ते परत जाण्याची वेळ आली तरीही लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे ऑगस्टचे पैसे काही अद्याप मिळाले नाही। दरम्यान याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 2 महिन्यांची मिळून असे 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पाठबळ होतं असं सूचक वक्तव्य केलं आहे। राऊत यांनी शिंदे यांचं थेट नाव नाही घेतलं, मात्र वाशीमध्ये जरांगे यांच्या बरोबर गुलाल उधळणारे आंदोलकांना रसद पुरवत होते असं राऊतांनी म्हटलं आहे। राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यावर मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा गुरुवारी होणारा भाजपातील पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे। या पक्षप्रवेशाची तारीख पुन्हा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। ठाण्यामधील भिवंडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। 25 वर्षीय तरुणाने 22 वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने शिरछेद करून शिर धडा वेगळं करून टाकून दिला। हे दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमीच वाद घालून आपल्याच पोटच्या चिमुकल्याला मारहाण करीत असल्याच्या वादातून तरुणाने तरुणीचा क्रूरपणे हत्या केल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केलाय। मात्र आरोपीने हत्येची कबुली दिली असून हत्येचे कारण देताना तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्यानं हत्येस ठोस कारण समोर आलं नसल्याचं माहिती पोलिसांनी दिली आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे। राज्य सरकारने मागण्या पूर्ण करत यांच्यासहित महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा दिला आहे। आरक्षण मागण्या पूर्ण झाल्यावर आता विरोधक शांत का बसले आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे। मनोज जरांगे यांनी आज संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर माझा आणि मराठा समाजाचा विश्वास नाही हे पुन्हा एकदा म्हटलं आहे। तसंच आता आरक्षणाच्या जीआर बाबत बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत। आरक्षणात सगळ्या मराठ्यांना घालणारच मी मराठ्यांचा नौकर आहे आणि समाजासाठी काम करतो आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाविषयी सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयाला विरोध करणाऱ्या ओबीसी संघटना व नेत्यांनी हैदराबाद गॅझेटरचा अभ्यास केल्यास त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। तसेच एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, आम्ही सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करू असं शिंदे यांनी म्हटलं आहे। राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे मोठे धरण प्रकल्प तुडुंब भरले आहेत। मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेला आहे। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेला आहे। मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 2997 धरणातील एकूण पाणीसाठा 85.79% गेला आहे। हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मार्गी लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या इतर मागास प्रवर्गासाठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। ही समिती ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करण्याबाबतच्या उपाययोजना सुचविणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणाच्या सुट्टी दिवसात बदल करण्यात आला आहे। शुक्रवार 5 सप्टेंबर ऐवजी सोमवार 8 सप्टेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात अधिसूचना काढली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।